ओके. मग याच्यामध्ये इथे 6 ते 7 ऑप्शन्स आहेत. तर आता तुमच्या दोघांसाठी स्टॅटिक स्ट्रक्चरल हे एक पहिले इनिशियल मॉडेलिंगसाठी असेल. आणि शुभम, तुझ्या याच्यामध्ये जो मुव्हिंग लोड लागणार आहे व्हायब्रेशन अनालिसिस, त्याच्यासाठी ट्रान्झिएंट स्ट्रक्चरल आणि व्हायब्रेशन अनालिसिससाठी रँडम व्हायब्रेशन म्हणून आहे. हे 3 मॉडेल आपल्याला वापरायचे. ओके. तर याच्यामध्ये इंजिनिअरिंग डेटा आणि जॉमेट्री या 2 स्टेप कोणत्याही सॉफ्टवेअरसाठी सेम असतात. ओके. आता सपोज मला स्ट्रक्चरल अनालिसिस करायचं आहे, तर मी आय विल क्लिक ऑन स्टॅटिक स्ट्रक्चरल. मग आता याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे इंजिनिअरिंग डेटा. आता सपोज याचा प्रोजेक्ट आहे, अभिषेकचा प्रोजेक्ट आहे मिलिटरी बंकरचा. आता मिलिटरी बंकरसाठी कोणते कोणते मटेरियल लागणार आहेत शुभम? तर माझा ह्याचा आहे, पेवमेंट आहे, प्रिकास्ट, हां, बरं, ठीक आहे. प्रिकास्ट मिलिटरी पेमेंटसाठी. एअरबेस, प्रिकास्ट, हां, प्रिकास्ट पेमेंटसाठी कोणतं मटेरियल लागेल? हॅलो. कॉन्क्रीट. कॉन्क्रीट आणि काय? कॉन्क्रीट लागेल, स्टील लागेल. हां, स्टील आणि कॉन्क्रीट लागेल. पण मग आता कॉन्क्रीटमध्ये स्पेसिफिकली कोणता ग्रेड यूज करणार आहे? स्टीलमध्ये कोणता ग्रेड यूज करणार आहे? स्टील 500 लागेल. हां. आणि कॉन्क्रीट सपोज घेऊ आपण M40. ओके. तर आपल्याला काय करावं लागतं की याच्यामध्ये मटेरियल क्रिएट करता येतं. इंजिनिअरिंग डेटामध्ये जायचं. हा. हा. इंजिनिअरिंग डेटावर क्लिक करायचं. हा. प्रोजेक्ट आणि इंजिनिअरिंग डेटा हे 2 आहे. मग याच्यामध्ये स्टील बाय डिफॉल्ट मटेरियल असतं. इंजिनिअरिंग डेटा सोर्सवर परत क्लिक करायचं. मग इथे पूर्ण एलिमेंटची लायब्ररी येते. ओके. मग इथे जनरल मटेरियलवर क्लिक करायचं. सर रेकॉर्डिंग चालू आहे ना सर? येस येस येस, चालेल. रेकॉर्डिंग मी तुम्हाला रेकॉर्डिंगची परमिशन यूट्यूब लिंक करून पाठवून दिली. ठीक आहे. तर परमिशन द्या ना सर, आम्हीच रेकॉर्ड करून घेऊ. हां हां. तर आता याच्यामध्ये कॉन्क्रीट, स्टील अलॉय, कॉपर अलॉय हे सगळं दिलेलं आहे. इथे कॉन्क्रीटवर प्लसवर क्लिक करायचं. ॲड टू बी टू इंजिनिअरिंग डेटा. ओके. इथे प्लसवर क्लिक केलं मी. हे बघा, इथे हे पुस्तकाचं सिम्बॉल आला, म्हणजे ते ॲड झालं त्याच्यामध्ये, ते मटेरियल ॲड झालं. ओके. मग परत इंजिनिअरिंग डेटावर क्लिक करायचं. हे 2 मटेरियल सिलेक्ट केल्यावर इथे प्रोजेक्टमध्ये जायचं परत. ठीक आहे. प्रोजेक्टमध्ये गेल्यावर आता आपण हे सिलेक्ट केलेलं आहे, मटेरियल सिलेक्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये एडिट कसं करायचं तेही सांगतो. आता इथे मी मुद्दाहून सेटिंग खराब केली. आता ही असं, कारण ह्या चुका तुमच्याकडनं होतात इनिशियल लेवलला. मग आता व्ह्यूवर क्लिक करायचं. असं जर कधी सेटिंग खराब झाली तर व्ह्यूवर क्लिक करायचं, रिसेट विंडोज लेआउट. रिसेट विंडोज लेआउटवर क्लिक केलं तर ओरिजिनल बाय डिफॉल्ट जसं हे आहे त्याप्रमाणे ते दिसते. ओरिजिनल जशी सेटिंग आहे तशी दिसते. आता हे स्टील आहे सपोज. स्टीलवर क्लिक केल्यावर जसं अभिषेकने म्हटलं की बाबा आपलं जे स्टील आहे 500चं आहे. तर म्हणजे 500 म्हणजे काय असते, याची टेन्साईल अल्टिमेट स्ट्रेंथ. इथे बाय डिफॉल्ट ही जी टेन्साईल अल्टिमेट स्ट्रेंथ आहे ही 460 आहे. हां, मग इथे याला MPA मध्ये कन्वर्ट केलं. याला क्लिक केलं, हे टाकलं 500. ठीक आहे. हे 500 टाकल्यावर इथे बघ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ, नंतर डेन्सिटी वगैरे हे सगळं दिलेलं आहे. हे
चेंज होणार नाही, फक्त जो ग्रेड असेल ग्रेड प्रमाणे ती व्हॅल्यू चेंज होईल. हं? मग प्रोजेक्टवर क्लिक करायचं, प्रोजेक्टवर डिफॉल्ट क्लिक. ऑटोमॅटिक प्लेलिस्ट सेव्ह असतात. हां हां, ते बाय डिफॉल्ट असतं. मग आता हे झाल्यावर इथे जॉमेट्रीवर क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं. आता इथे ग्रीन टिक म्हणजे ते मटेरियल जे सिलेक्ट केलेलं आहे ते राईट आहे. हम्म. बरोबर. जॉमेट्रीवर क्लिक केल्यावर एक DM म्हणून ग्रीन सिम्बॉल असलेली एक विंडो ओपन होईल. त्याला DM म्हणजे डिझाईन मॉड्युलर असं त्याचं नाव आहे. आता दुसरे जे सॉफ्टवेअर आहे ना ते कसे की ते सिंगल क्लिकवर असतात, इथे डबल क्लिक करावं लागतं. हे खूप मोठं सॉफ्टवेअर आहे, बऱ्याचदा हँग होतं कारण. मी तुम्हाला याचं एक व्हॅलिडेशन पण करून दाखवेल. पण म्हणजे ANSYSचं हे राहतं, ते एक सॉल्ट प्रॉब्लेम आहे सॉममधला. तर त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर प्लेट विथ होल, त्याचे बेंडिंग स्ट्रेस, शिअर स्ट्रेस आणि याचे स्ट्रेस कसे मॅच होतात ते दाखवेल. आता हे स्टॅटिक स्ट्रक्चरल ओपन झालं, डिझाईन मॉड्युलर. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा 2 पार्ट्स आहेत, एक स्केचिंग आहे, एक मॉडेलिंग आहे. आता तुम्हाला ऑटोकॅड माहिती असेल बेसिक. ऑटोकॅडमध्ये कसं असतं की आपण स्केच बनवतो आणि त्याला डायमेन्शन देतो. नाही सॉरी, पहिले डायमेन्शन देतो नंतर स्केच बनवतो. तर ANSYSमध्ये स्केचिंग त्याचं डिफरंट आहे. पहिले आपण शेप ड्रॉ करतो आणि नंतर त्याला साईज देतो. ओके, हे कसं मी सांगतो तुम्हाला. आता एक आपण एक्झाम्पल घेऊ की सपोज याचंच घेऊ, अभिषेकचं, की त्याला हे करायचं आहे प्रिकास्टचा एक पॅनल बनवायचा आहे. तर याच्यामध्ये मेल फिमेल जॉईंट्स आहेत, एक T शेपचा एक पॅनल बनवायचा आहे. तर तो कसा ते मी दाखवतो तुम्हाला. तर आता मला प्रिकास्ट रोड बनवायचा आहे. मग मी काय करेल, पहिले एलिव्हेशनला पहिले आपण 2D स्केच ड्रॉ करतो आणि त्याला 3D मध्ये कन्वर्ट करतो. ओके, तर सॉरी एक मिनिट. मग याच्यामध्ये एलिव्हेशन ड्रॉ करायचं असेल तर XY प्लेन घ्यायचा आणि 3D ड्रॉ जर मला प्लॅन व्ह्यू ड्रॉ करायचा असेल तर ZX प्लेन घ्यायचा. ओके, मग इथे ZX प्लेन मी सिलेक्ट केला. सिलेक्ट ZX प्लेन. ओके, ZX प्लेन केल्यावर इथे स्केचिंगवर क्लिक करायचं. इथे रेक्टँगल घेतला. सपोज 4 मीटर बाय 8 मीटरची त्याची साईज आहे. तर मी पहिले रेक्टँगल ड्रॉ केला. ओके, आता परत माझी सेटिंग हल्ली, तर मी इथे काय करेन, व्ह्यू. आज जरा हँग होतोय माझा PC. व्ह्यू, विंडोज, रिसेट लेअर. मी इथे डायमेन्शनवर क्लिक केलं. डायमेन्शनवर बघा इथे हे एवढे टाईप्स आहेत, जनरल, लेंथ, डिस्टन्स. तर इथे मी जसं सांगेल त्याच कमांड करायच्या, दुसरा कमांड लक्षात नका. लेंथ / डिस्टन्सवर क्लिक करायचं. म्हणजे कसं आहे की आता मला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्टन्स जायचं आहे सपोज. तर मी काय करेल, ही लाईन सिलेक्ट करेल. ऑटोकॅड मध्ये पण असंच करतो आपण. हां, ही लाईन सिलेक्ट करायची. हां, ऑटोकॅड सारखंच आहे जवळपास. इकडे ओढायची याला. हे काय दिसतंय L1. ओके, हे डिस्टन्स झालं. आता मला हे आणि हे या 2 पार्ट्समधलं डिस्टन्स पाहिजे. तर ही लाईन क्लिक करायची, ही लाईन क्लिक करायची. इकडे. ओके, क्लिक करताना सोडायचं. आता इथे हे दिसतंय L1, L2. या बॉक्समध्ये त्याची साईज टाकायची. L1 म्हणजे हे येलो झालं आहे, दिस इज 8 मीटर अँड दिस इज 4 मीटर. आता हे कोऑर्डिनेट सिस्टीममुळे काय झालं आहे की याची साईज अशी कमी जास्त झाली, नीट दिसत नाही आपल्याला. म्हणजे असं झूम इन झूम आउट पण करता येतं आपल्याला. इथे झूम आउट, बॉक्स झूमचं ऑप्शन आहे.
बॉक्स झूमवर क्लिक केला, बॉक्स हे केला. या टाईपने आपण झूम करू शकतो इथे. हेही जर तुम्हाला जमत नसेल तर इथे एक लुकॅटचं हे आहे, लुकॅटवर जर क्लिक केलं तर मग ती इमेज तुम्हाला क्लिअर दिसेल. है ना? ओके. म्हणजे तुमची इमेज कुठे हरवली अशी दिसत नाहीये. आता मी स्क्रॉल करून यायला दिलं, इथे जर मी लुक ॲट वर क्लिक केलं तर हे असं दिसेल. ओके. आता इथे मॉडेलिंग वर क्लिक करायचं, याच्यावर क्लिक करायचं. आता याला मला 3D व्ह्यू द्यायचा आहे, म्हणजे याला मला सरफेस द्यायचा आहे. ओके. तर सरफेसमध्ये एक मिनिट थांबा, मला कॉल येतोय. शुभम आलाय ना? शुभ हा हा. हॅलो हॅलो. हा सर. हां हा सर. हां, ऐकू येतं ना? हां. तर आता याला मला सपोज 300 mm ची माझी स्लॅब थिकनेस आहे, म्हणजे याला मला कसं की 3D व्ह्यूमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी इथे
प्लस ZX वर मी क्लिक करेल. ओके, प्लस ZX वर इथे स्केच 1 वर क्लिक करेल. याला इथे एक्सट्रूडचं ऑप्शन आहे, रिव्हॉल्वचं ऑप्शन आहे. सर्क्युलर जर बनवायचं असेल तर मला रिव्हॉल्व करावं लागेल. स्वीप म्हणजे एखादं असं स्टेअरकेस सारखं काही मॉडेल बनवायचं असेल तर त्याला स्वीप असेल. स्किन लोफ्ट म्हणजे असे लेयर्स असतील मॉडेलमध्ये तर स्किन लोफ्ट घ्यायचं. तर आपण जनरली एक्सट्रूड यूज करतो. एक्सट्रूडवर क्लिक करायचं, इथे अप्लाय म्हणायचं. ओके, तर इथे थोडंसं थिन लाईनमध्ये तुम्हाला स्केच दिसतं की ते कसं दिसणार आहे. मग इथे थिकनेस टाकायची, डेप्थमध्ये इथे आपला किती 0.3 मीटर असं येणार. इथे टाकलं 0.3. ओके, हे टाकून इथे जनरेट केलं. आता परत ही इमेज इकडे गेली, लुकेटवर क्लिक केलं, हे असं दिसतं. मग परत याच्यावर क्लिक केला, या सिम्बॉलवर क्लिक केलं, हे झालं. मग आणखी जवळ बघायचं आहे तर इथे आता हे अभिषेकचा जो मॉडेल आहे इथे याचे खचके आहेत इथे या साईडला असे, बरोबर ना. तर इकडे असे 2 खचके आहेत, इथे 1-2 खचके आहेत. आता ते खचके कसे द्यायचे. मग आता एक तर आता मोर दॅन 1 मॉडेल असेल तर आपल्याला दरवेळेस न्यू प्लेन करावं लागेल इथे. आता हे एक प्लेनमध्ये आपण स्केच तयार केला, आता इथे मला खचके द्यायचे आहे तर मग पुन्हा मला इथे न्यू प्लेन करावं लागेल. ठीक आहे, आज सगळ्यांनी ही प्रॅक्टिस करा, मी व्हिडिओ पण पाठवतो. तर आता इथे मी न्यू प्लेनवर क्लिक केलं. न्यू प्लेनवर क्लिक केल्यावर इथे मला एक ड्रॉ करावं लागेल. त्याच्यासाठी मला एक प्लेन बनवावं लागणार आहे. इथे मग 4 टाईप दिलेले आहेत प्लेन बनवण्यासाठी. तर मी जनरली इथे टाईपमध्ये फ्रॉम फेस हे ऑप्शन प्रेफर करतो. ते फ्रॉम फेस हे घ्यायचं, म्हणजे कोणत्या फेसवर आपल्याला मॉडेलिंग करायचं ते फेस सिलेक्ट करायचं. मग हे बेस फेस घेतला, अप्लाय, इथे घेतला जनरेट. मग इथे स्केचिंगवर क्लिक केलं, याच्यावर क्लिक केलं. मग इथे आता मी एक रेक्टँगल ड्रॉ करेल, 2 रेक्टँगल ड्रॉ करेल. सर हा एक रेक्टँगल घेतला, हा एक रेक्टँगल घेतला. डायमेन्शन हाय, याची समजा लेंथ आपण 1 मीटर 1 मीटर आहे दोन्हीकडे असं ठेवायचं. आता हा इकडे सरकलाय, आपल्याला इकडे कॉर्नरला पाहिजे. मग इथे एक ऑप्शन आहे मॉडिफाय, इथे ड्रॅग. ड्रॅग घेतलं. मग ड्रॅग मध्ये इथे ड्रॉ. ड्रॅग कसं केलं सर? इथे मॉडिफाय मध्ये जायचं, हां, आणि तिथे ड्रॅगचं ऑप्शन आहे. ड्रॅग. हां, ओके, ठीक. ठीक आहे. मग आता इथे कसं की मला इथे हा असा खचका पाहिजे, इकडनं असा खचका पाहिजे, आणि इकडनं पण हां. त्याच तसाच खचका पाहिजे. तर मी काय करतो, ड्रॉ, रेक्टँगल. ठीक आहे, हे 2 मला कट करायचे तिकडे. ठीक आहे, आणि इथे हे सिंगल पाहिजे आणि इथे डबल पाहिजे. मग त्याप्रमाणे मी याला ट्रिम करेन. जसं ड्रॅग बघितलं, इथे ट्रिमचं ऑप्शन आहे. इथे मला 2दा क्लिक करावं लागेल, ती जी ब्ल्यू लाईन आहे ती गेली पाहिजे. ओके, हे बघा आता याच्यावर क्लिक केलं, ही ब्ल्यू लाईन गेली. 2दा क्लिक करावं लागतं. ओके, जोपर्यंत ही ब्ल्यू लाईन जात नाही तोपर्यंत क्लिक करायचं.
मग आता इथे मॉडेलिंगमध्ये जायचं, प्लेन 4, स्केच 2. आता हे झालेलं आहे सगळं. मग याला एक्सट्रूट करायचं. परत एक्सट्रूटमध्ये आता फक्त ऑप्शन काय घ्यायचं, इथे ॲड मटेरियल एक ऑप्शन आहे, इथे कट मटेरियल घ्यायचं. कट मटेरियल घेतलं तर ते कट होणार. ओके. जर हे घेतलं, आता इथे ही रेष डिलीट नाही झाली त्यामुळे ते व्यवस्थित कट नाही झालं. जर ॲड मटेरियल घेतलं तर एकच मटेरियल दिसेल. वन पार्ट वन बॉडी, है ना, 1 मीटर. कसं दिसतं. आणि जर हे म्हटलं ॲड फ्रोझन तर वेगळ्या वेगळ्या बॉडीज होते. आता कसं होतं की 1 पार्ट होता, आता 3 पार्ट दिसतात, 3 वेगळ्या वेगळ्या बॉडीज तयार होतात. इथे आता हे स्केच परत मी नीट करतो. स्केच 2 वर जायचं, स्केचिंग, याच्यावर क्लिक करायचं. मॉडिफाय, आता ते व्यवस्थित आलं. मग इथे कट मटेरियल घ्यायचं, X2, हे घ्यायचं कट. ओके. याच्यात काही डाऊट आहे कोणाला? समजलं सगळ्यांना? हॅलो, आता सांगतो तुम्हाला की कसं आहे. हां बोल. म्हणजे एक साइडला मेल एक साइडला फिमेल करावं लागेल ना? हा ना. नाही, आता मी एक थोडं सुरुवात आहे ना, थोडं थोडं हे करतो. आता समजा पुढचा जॉईन घ्यायचा आपल्याला. ओके. हां, तर मी इथे मॉडेलवर परत क्लिक करायचं. सॉरी, जॉमेट्रीवर परत क्लिक करायचं. हे वेळ, अरे वेळ आहे, आणखी 10 मिनिटं वेळ आहे. हो हो. आता इथे सपोज मला इथे दुसरा पार्ट बनवायचा आहे. ओके, जो याला इंटरलॉक होणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मी कसं सांगितलं की नेहमी प्रत्येक वेळेस आपल्याला न्यू प्लेन करावं लागणार आहे. ओके, न्यू प्लेन. तर मग इथे आता 2 ऑप्शन्स राहतील मला. मी काय करू शकतो, इथे रेक्टँगल बनवू शकतो आणि तो असा एक्सट्रूड करू शकतो, किंवा सेम असा इथे एक प्लॅन व्ह्यू बनवू शकतो. ठीक आहे, व्हॉट एव्हर, दोघांपैकी एक कोणताही मी करू शकतो याच्यामध्ये. तर मग इथे मी काय घेतो, न्यू प्लेन, फ्रॉम फेस, हे फेस सिलेक्ट केलं, अप्लाय, जनरेट. ओके, स्केचिंग. तर एक्झॅक्टली याला फिट बसणारा मी इथे एक रेक्टँगल तयार करेल. रेक्टँगल घेतलं. आता मी काय करेल की इथे जसं आपण कट मटेरियल केलं होतं तसं इथे स्लाइस मटेरियल करेल, म्हणजे ते बरोबर लॉक होऊन जाईल. स्लाइस म्हणजे कसं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये दुसऱ्या गोष्टी स्लाइस करतो तर त्याच्यात कॉन्टॅक्ट्स डेव्हलप होतात. ओके, म्हणून आपण तो ऑप्शन इथे यूज करणार आहे. इथे मॉडेलिंगमध्ये जायचं,
एक्सट्रूडमध्ये जायचं, अप्लाय. आता हे जर समजा मी ॲड मटेरियल केलं तर हे असं वरती दिसेल. हा म्हटलं स्लाइड मटेरियल. ते स्लाइस नाही होते, हे कसं मी रफ मॉडेल बनवतो, तर हे असंही चालेल की मग नंतर जर असं असेल तर मला इथून कॉन्टॅक्ट द्यावं लागतील. जर तिथनं स्लाइस मटेरियल नाही झालं तरी इथे जाऊन इथे कॉन्टॅक्टचा एक ऑप्शन असतं, तर इथून आपण कॉन्टॅक्ट देऊ शकतो. फाईल रिफ्रेश डेटा, हे जे ओपन झालेलं आहे इथे जॉमेट्री क्लिक झाल्यावर मॉडेलवर क्लिक करायचं. मॉडेलवर क्लिक केल्यावर ही विंडो ओपन होते. ठीक आहे. आता हे कसं की त्या प्रिकास्टचा एक फक्त सिंगल पॅनल बनवलेलं आहे. ठीक आहे. बरोबर. मग इथे कनेक्शनचं ऑप्शन आहे. कनेक्शनमध्ये इन्सर्ट मॅन्युअल कॉन्टॅक्ट रिजन, कधी बऱ्याचदा वेल्डिंग वगैरे पण असते तर स्पॉट वेल्ड म्हणून ऑप्शन आहे. हे ऑप्शन कुठेच नाही आहे, म्हणजे सॅपमध्ये नाही आहे, स्टॅट प्रोमध्ये नाही आहे, इटाल्समध्ये नाही आहे. म्हणून असे रिसर्च प्रोजेक्टसाठी आपण ANSYS यूज करतो. ओके. हा. मग आता सपोज हा जो रोड आहे हा इथे असा कंटिन्यू जातो पुढे, मग मी काय करेल, हे टू बॉडीज सिलेक्ट केलं. मग इथे जसं कॉपी पेस्टसाठी इथे पॅटर्न ऑप्शन आहे. क्रिएट पॅटर्न, अप्लाय. अप्लाय क्लिक केल्यावर इथे क्लिक करायचं. सपोज डिस्टन्स आता मला माहिती नाही किती टाकायचं, समजा 6 मीटर टाकलं आणि 18 मीटरचा रोड आहे, म्हणजे 3 कॉपीज लागतील मला. है ना? दिसतंय? हम्म. ते अच्छा, हे इथलं ते डिस्टन्स दिसत नाहीये ना मध्ये जॉईंट्स. कसं काय दिसणार आहे, ते हे आहेत ना, इंटरसेक्ट आहेत ना एकमेकांमध्ये. हे बघ इथे डॉटेड लाईन दिसते ना, ते दिसणार नाही असे. ओके. मग तसंच आपल्याला हे या डायरेक्शनला, मग तसं या डायरेक्शनला पण करता येईल की जसं आता प्रॅक्टिस करताना अजून कळेल. हां हां करेक्ट. आता हे इकडनं हॉरिझॉन्टल नाहीच आहे मला. क्रिएट पॅटर्न, अप्लाय. अप्लाय. आता हे या बाजूने वाटलं. ओके, लक्षात. असं आपण पूर्ण जितकंही असेल तेवढं आपल्याला मॉडेल करतो. ठीक आहे. ठीक आहे. आता याची रेकॉर्डिंग मी पाठवतो, मी तुम्हाला गुगलवर अपलोड करतो. उद्या मग जसं मला फ्री होईल तसं मी तुम्हाला रोज कॉल करत जाईल. ठीक आहे. चालेल. हो चालेल. ओके.